बंड गार्डनच्या जवळ येरवड्याचा जो ब्रिज आहे, कात्रजचा जुना जो बोगदा आहे, तो महात्मा फुलेंच्या कंपनीने बांधलाय. रिझर्व्ह बँकेची पॉलिसी ठरवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान प्रचंड मोठं आहे. इकॉनॉमिस्ट असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या देशाचे अर्थमंत्री झाले असते तर काय झालं असतं? पण बाबासाहेब आंबेडकर जर या देशाचे अर्थमंत्री राहिले असते तर भारत हा जागतिक आर्थिक महासत्ता झाला असता, यात दुमत नाही. नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण निमंत्रित केले आहेत यशवंत गोसावी सर. हे शिवव्याख्याते आहेत. नमस्कार सर. नमस्ते सर. यशवंत गोसावी हे महाराष्ट्राला माहिती असलेलं व्यक्तिमत्व आहे. कारण शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज आणि सर्व महापुरुष यांच्यावर ते महाराष्ट्रभर व्याख्यानं करतात. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने एक फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ते सक्रिय असतात. त्याचबरोबर ते शिवनिश्चल ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास 150पेक्षा जास्त मुलांना, अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले आणि गेली 14 वर्ष ते त्यांचं संगोपन करतात. सर, आपण आमच्या पॉडकास्टला आला त्याच्यासाठी प्रथम धन्यवाद. पहिल्यांदा आम्हाला यशवंत सर जाणून घ्यायचं आहे की तुमचं बालपण कसं होतं, तुमची शाळा कुठली, तुमचं शिक्षण किती झालं आणि मग तुमचं जो जीवन प्रवास आहे आम्हाला समजून घ्यायचा आहे. पण आजचा आपला जो विषय आहे तो 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी वर्ष आहे. म्हणजे 200 वर्ष झाले महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीला. आणि बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला जयंती आहे, त्याला 135 वर्ष होत आहे. आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे अर्थकरण आहे, उद्योजकता, व्यावसायिकतेबद्दल त्यांचं जे मत आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मला प्रेक्षकांना नम्रपणे सांगायचं आहे की भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ते राजकीय स्वातंत्र्य होतं. स्वातंत्र्याच्या आधी राजवाड्यांचा कारभार होता. आपल्याकडे लोकशाही आली म्हणजे राजकीय स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. आम्ही ज्या महापुरुषांच्या विचाराचा जप करतो त्यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेरेंबलच्या पहिल्याच पानामध्ये समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष राज्य या संकल्पनेतनं या देशाची राज्यघटना आपल्याला मिळाली 26 जानेवारी 1950ला. म्हणजे तसं जर बघितलं तर समाज सुधारणेची जी तत्त्वं आहेत ती या राज्यघटनेच्या पहिल्याच पानामध्ये दिसतात. मी असं मानतो की एक ती सामाजिक क्रांती होती. पण आमच्या महापुरुषांनी जी आर्थिक क्रांतीची स्वप्न बघितली होती ती काही पूर्ण झालेली मला दिसत नाही. आणि म्हणून आपण यशवंत गोसावी सरांबरोबर चर्चा करत असताना आमच्या महापुरुषांनी अर्थकारणाबद्दल कसं मार्गदर्शन केलं होतं, ते स्वतः काय उद्योग करत होते, कुठला व्यवसाय करत होते, हे सुद्धा आपण समजून घेणार आहे. यशवंत सर, कसं होतं तुमचं बालपण? प्रथमतः मी आपले खूप खूप आभार मानतो की आपण आपल्या लाखो लोकांपर्यंत पोहोचलेल्या या पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवरती मला आमंत्रित केलं. आपले ऋण व्यक्त करतो. मी नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातल्या माळवाडी नावाच्या गावातला एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. वडील मजुरी करायचे, शेती करायचे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचे आणि आई वडिलांना शेतीमध्ये मदत करायची. मी 6वीपासून वडिलांसोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. माझं गाव, ज्या महात्मा फुलेंच्या जयंतीचा आपण उल्लेख केला, तर माझं गाव हे 80% माळी समाजाचं आहे. आणि आमचं गाव हे संपूर्ण भाजीपाल्यावरती अवलंबून असणारं गाव आहे. जे गाव मुंबई असेल किंवा सुरत, गुजरात असेल, या शहरांना भाजीपाला पुरवण्याचं काम करतं. म्हणजे आमच्या गावाच्या नावानं भाजीपाला त्या शहरांमध्ये ओळखला जातो. इतकी आमच्या गावाची सुंदर अशी ओळख आहे.
तर त्या छोट्याशा गावामधून मी आलो आणि 10वीपर्यंतचं शिक्षण महात्मा फुले विद्यालय माळवाडी येथे आणि त्यानंतरचं 12वी आणि ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्रीमधलं शिक्षण मी देवळा येथे तालुक्याचं ठिकाण आहे तेथे कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय देवळा या ठिकाणी पूर्ण केलं. आता पुन्हा उल्लेख असा येतो की कर्मवीर रामरावजी आहेर ही जी शाळा आमची आहे तर ती कर्मवीर रामरावजी आहेर ही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानं प्रेरित होते आणि त्यांनी त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकावं म्हणून ती शाळा त्या ठिकाणी चालू केली, कॉलेज चालू केलं आणि तिथंपर्यंत BScचं शिक्षण पूर्ण केलं. पण BSc नंतर वडिलांचं निधन झालं होतं आणि घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मला शिक्षण घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी रोजगाराच्या निमित्तानं नाशिकमध्ये आलो आणि नाशिकमध्ये फेमकेअर फार्मा जी नंतर डाबरनं विकत घेतली त्या कंपनीमध्ये काही काळ लेबर सुपरवायझर, काही काळ सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केलं आणि ते करत असताना मी स्वतःचं MBA पूर्ण केलं आणि MBA पूर्ण करत असताना काही काळ अण्णा हजारेंच्या चळवळीमध्ये काम केलं. नंतर मराठा सेवा संघ असेल किंवा इतर सगळ्या ज्या संभाजी ब्रिगेड या ज्या समविचारी संघटना आहेत यांच्यामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयुष्याचा टर्निंग पॉईंट जो आहे तो अण्णा हजारेंच्या काळामध्ये माहितीचा अधिकाराच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावरती माझी कमांड असल्यामुळे मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर बोलायला जायचो आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ते ॲप्रिसिएट व्हायचं आणि तिथून मग व्याख्यान याचा माझा जन्म त्या ठिकाणी झाला. पण आपण अनेक पुस्तकं पण लिहिलेली आहेत. कुठली पुस्तकं आहेत? हो, माझी एकूण 6 पुस्तकं प्रकाशित आहेत. अच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, ओके. त्यात 2 राज्याभिषेक महाराजांचे झाले, पहिला आणि दुसरा. तर दुसऱ्या राज्याभिषेकातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या समाजासमोर न आलेल्या गोष्टी शिवराज्याभिषेक एक जळजळीत वास्तव या पुस्तकातून प्रकाशित केलं. त्यानंतर आणि विचारांचा मुडदा पडला हे महात्मा फुले, शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावरचं पुस्तक आहे की या महापुरुषांचे विचार काय होते आणि आज या महापुरुषांच्या विचारांची नेमकी परिस्थिती काय आहे. तर या विषयावरचं हे पुस्तक. त्यानंतर यशोगाथा नावाचं पुस्तक कॉलेजच्या मुलं आणि मुलींसाठी मी केलं होतं. बरं. त्याच्यामध्ये जगातली जी सर्वोत्तम लोक आहेत जे शून्यामधून गेली, मग त्यामध्ये बिल गेट्स असेल, बराक ओबामा असतील किंवा चार्लिन चॅप्लिन असेल, शिवाजी महाराज किंवा इतर सगळे महापुरुष जे शून्यामधून गेलेत आणि ते आपल्यासमोर मोठा आदर्श आहेत, तर यांच्या आयुष्यावरचं एक पुस्तक केलं. त्यानंतर अशी काही लोकांनी डिमांड केली की तुम्ही यात पुरुषांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, मग स्त्रियांना स्थान का नाही. स्त्रियांचा समावेश त्यामध्ये होता, मदर तेरेसांचा होता, पण तो कमी प्रमाणात होता. मग त्यानंतर हे यशोगाथा केल्यानंतर मी कर्तृत्वगाथा नावाचं स्त्रियांच्या अरे आयुष्यावरचं, वा. ज्या स्त्रियांनी शून्यामधून विश्व उभं केलं. म्हणजे महात्मा फुलेंचं कर्तृत्व आभाळ एवढं आहेच, पण सावित्रीबाई नसत्या तर, बाबासाहेबांचं कर्तृत्व आभाळाच्या उंचीचं आहे, पण रमाई नसत्या तर, आज रामजी सुभेदार असतील किंवा या सगळ्या महापुरुषांचा म्हणजे मल्हारराव होळकरांचं कर्तृत्व होळकरशाही रुजवण्या इतकं आहे, पण अहिल्यादेवी नसत्या तर. तर मग या ज्या आमच्या महामाता आहेत या महामातांसोबत आजच्या काळामध्ये जगातल्या ज्या स्त्रिया ज्यांनी शून्यामधून विश्व उभा केलं त्यांच्या आयुष्यावरचं कर्तृत्वगाथा म्हणून पुस्तकसुद्धा प्रकाशित केलं. अशी अनेक पुस्तकं लिखाण मधल्या काळात केलं. पण तुम्ही सांगत होता की तुम्ही खानदेशातनं येता. हो, खानदेशामधली आयरणी भाषा हां, अत्यंत गोड भाषा आहे. बरोबर. बहिणाबाईचा उल्लेख होतो. काय सांगाल तुमच्या भागाबद्दल? कारण तो खूप सुंदर सुपीक भाग आहे. खरं तर सर, प्रत्येक भाषेला एक सौंदर्य असतं आणि ते भाषेचं सौंदर्य हे त्या त्या भागात गेल्यानंतर अनुभवायला मिळतं. आता व्याख्यानांच्या निमित्तानं आपण राज्यभर देशभर ज्यावेळी फिरतो त्यावेळी त्या त्या भागातल्या भाषा आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि आमच्या भागात जेव्हा आलं तेव्हा उत्तर महाराष्ट्रामधला नाशिक जिल्हा, त्यामध्ये खानदेश पट्टा जो आहे त्या भागामध्ये अहिराणी भाषा ही मुख्यत्वे बोलली जाते. आणि मगाशी आपण जो उल्लेख केला बहिणाबाई चौधरी यांचं नाव जळगावच्या विद्यापीठाला नाव दिलं गेलं आहे बहिणाबाई चौधरी यांचं. बहिणाबाई चौधरी या शाळेत न गेलेल्या, अडाणी ज्यांना म्हणता येईल, निरक्षर ज्यांना म्हणता येईल, निरक्षर असणाऱ्या स्त्री, पण निरक्षर असणाऱ्या स्त्रीच्या प्रत्येक कवितेवरती PhD होऊ शकते इतकं सुंदर लिखाण बहिणाबाई चौधरी यांनी केलं. अरे वा. हो, म्हणजे बहिणाबाईंची एक कविता जगाला माहिती आहे की अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. म्हणजे ही कविता फक्त चटक्यापुरती नाही आहे, त्या भाकरीपुरती नाही आहे, तर ही प्रत्येक क्षेत्राला लागू आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जर काम करायचं असेल तर आधी तुम्हाला चटके भोगावे लागतील, मग भाकरीसारखं यश मिळेल, मग काहीतरी खायला मिळेल, हे त्याला लागू आहे. म्हणजे त्या गरिबीचं यथार्थ वर्णन करताना लिहितात की नाही दिया मंदी तेल कशी अंधारली वात, तेल मिये एकदाच नेली उंदरानी वात. नाही दिया तेल नाही, तेल अंधारलंय सगळं, वात मिळत नाही, वात मिळाली, तेल मिये एकदाच नेली उंदरानी वात, वात केली चिंधुकाची,
तेल दियात पडलं सापडे ना आगपेटी घोडं तिथे बियाडलं. म्हणजे एवढं सगळं केलं पण घरात आगपेटी नाही म्हणून मी दिवा पेटवू शकत नाही, हे गरिबीचं वर्णन आहे. आणि इतक्या गरीब परिस्थितीमध्ये असणारी निरक्षर असणारी स्त्री ज्यावेळी इथल्या व्यवस्थेला सांगते की नको नको ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझं दैव मले ठाऊ, माझा हात नको पाहू. म्हणजे माझं भविष्य मला ठाऊक आहे ज्योतिषा, तू माझं भविष्य मला सांगू नको, निरक्षर असणारी स्त्री सांगते. केवढा मोठा विचार आहे. मग हा विचार बहिणाबाईंचा ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी आम्हाला विचार येतो, महात्मा फुलेंचा खरा विचार तर बहिणाबाई जगल्यात, शाहू महाराजांचा खरा विचार बहिणाबाईंनी घेतला. म्हणजे आमनी जी भाषा शे, आमनी भाषानं सौंदर्य, आमनी भाषानी सुंदरता आहे शे की आमनी भाषा जगात कुठे बी गे तर आमली आयराणी बोलणारा ज्यावेळी भेटस त्यावेळी आमली इतका आनंद होस की आमले असे वाटस की आमनं कोणतरी गावशिवनं माणूस भेटेल शे. हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण आयरनी ही भाषा चांगली आहे. पण आपल्याला खरं तर महाराष्ट्र सरकारचं आभार मानलं पाहिजे की उशिरा का होईना जळगाव विद्यापीठाला बहिणाबाईंचं नाव दिलं. बहिणाबाई निराक्षर होत्या पण एका विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारने त्या नाव दिला. हा खूप मोठा सन्मान आहे बहिणाबाईचा. आपला जो आजचा मुख्य विषय आहे तो 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुलेंची द्विशताब्दी होती. आपल्याला प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी आपण सांगितली जाते. पण ही एवढीच नाही आहे, आपल्याला त्यात दुरुस्त केली पाहिजे. शिवराय, फुले, सयाजी, शाहू आणि आंबेडकर अशी ती मांडणी होणं गरजेचं आहे. कारण शिवाजी महाराजांना प्रेरणा मानून महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या कार्याची सुरुवात केली होती. त्यांनी शिवजयंती सुरू केली, त्यांनी त्यांच्यावर पहिला पवाडा लिहिला आणि समाधीचा शोधसुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला. आपण समाजकारणामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, सयाजी महाराज यांच्या विचाराचा प्रचार प्रसार अनेक वर्ष करत आलो आहे. पण त्यांचं उद्योजकतेबद्दलचं मत, त्यांचा स्वतःचा उद्योग, त्यांनी त्या काळामध्ये अर्थकरण करण्यासाठी केलेलं काम याच्याकडं मात्र सपशेल दुर्लक्ष झालेलं आहे. आपण तसं आभार मानलं पाहिजे महाराष्ट्र सरकारचं. आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुलेंचं समग्र वाङ्मय प्रसिद्ध झालं आणि डॉक्टर हरी नरके यांनी बरंच संशोधन केलं आणि त्यांनी ज्या वेळेस मांडणी केली की महात्मा ज्योतिबा फुले एक उद्योजक होते, लोकांना आश्चर्य वाटलं. कारण त्यांचं जे काम होतं ते सगळ्यांना माहिती होतं, आपण नव्याने सांगण्याची काही गरज नाही. उद्योजक म्हणून महात्मा फुलेंबद्दल तुम्ही काय सांगताल? खरं तर आजच्या निमित्तानं आपण सुंदर उल्लेख केलात. म्हणजे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय हरी नरके सर, स्मृतिशेष हरी नरके सरांची आज मला या निमित्तानं आठवण येते. हरी नरके सरांनी खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंचं खरं कार्य समाजासमोर आणलं हे मान्य करायलाच हवं. आणि हे कार्य महात्मा फुले समग्र वाङ्मयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने प्रकाशित केलं. आणि त्या माध्यमातून ज्यावेळी महाराष्ट्राला महात्मा फुलेंचं एक वेगळेपण समजलं. आत्तापर्यंत काय झालं, आत्तापर्यंत जातीचं निर्मूलन करणाऱ्या महापुरुषांना महाराष्ट्राने जातीमध्ये वाटलं आणि त्यांचे आर्थिक विचार, त्यांचे उद्योगाचे विचार यांना तिलांजली मिळाली. पण महात्मा फुलेंचे विचार काय होते, तर महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये स्वतः पुणे शहरातल्याच नव्हे तर तत्कालीन मुंबई प्रांत म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या भागातल्या ज्या उद्योगात श्रीमंत असणाऱ्या कुटुंबांची यादी काढली तर त्यामध्ये महात्मा फुले अग्रेसर क्रमांकावर आहेत. बरं, महात्मा फुलेंची कंपनी आहे, ज्या कंपनीचं नाव पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी नावाची बांधकाम कंपनी आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कॉन्ट्रॅक्टर होते. हो. कुठली कुठली कामं केली त्यांनी? महात्मा ज्योतिराव फुले यांनी आजच्या काळात सुद्धा जी ठळक कामं आम्हाला बघायला मिळतात त्यामधलं बंड गार्डनच्या जवळ येरवड्याचा जो ब्रिज आहे हा महात्मा फुलेंच्या कंपनीचं त्या कंपनीकडे उपकॉन्ट्रॅक्ट होतं. आज सुद्धा तो वापरात आहे. म्हणजे त्याची आणखी खासियत अशी की त्यांनी लेटर पॅडवर लिहून दिलंय की 100 वर्ष हा पूल चालू शकतो, पण 155 वर्षानंतर सुद्धा तो पूल सुस्थितीमध्ये आहे. बरोबर आहे. कात्रजचा जुना जो बोगदा आहे तो महात्मा फुलेंच्या कंपनीने बांधलाय. बरोबर. खडकवासला धरणाचा डावा कालवा जो आहे तो महात्मा फुलेंच्या कंपनीने बांधलाय. हे माहीतच नाही लोकांना. याच्या पलीकडे जाऊन आणखी तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये जर गेलं तर मुंबई महानगरपालिकेची इमारत आजही सगळ्यात सुंदर इमारत म्हणून म्हटली जाते. बरोबर. ही मुंबई महानगरपालिकेची इमारत कोणी बांधली तर व्यंकू कालेवार नावाचे महात्मा फुलेंचे पार्टनर आहेत, जे पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी या महात्मा फुले कंपनीमध्ये पार्टनर आहेत, महात्मा फुलेंचे सहकारी आहेत, त्यांनी बांधली. टाइम्स ऑफ इंडियाची जी इमारत आहे मुंबईमधली आज जुनी आहे आणि बघण्यासारखी आहे, ती इमारत सत्यशोधकांनी बांधली. बडोद्याचा लक्ष्मी विलास पॅलेस
तो त्याची चर्चा जगभरामध्ये आहे. हा लक्ष्मी विलास पॅलेस रामय्या अय्यावारू या महात्मा फुलेंच्या सहकार्यांनी बांधला आहे अच्छा. त्या काळामध्ये. म्हणजे या पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम महात्मा फुले त्या काळामध्ये करतायत. पण मला असं कळलं की त्या काळामध्ये टाटांची कंपनी पण अस्तित्वात होती. त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी प्रथम मदत केली होती आर्थिक, पोलादाचा कारखाना टाकण्यासाठी. पण त्यावेळेची तुलना केली तर महात्मा फुलेंच्या कंपनीचा टर्नओव्हर जास्त मोठा होता असं मी ऐकलंय. हो, याचं कारण असं होतं की टाटांची जी कंपनी आहे तर टाटा समूहाची स्थापना ही 1868 मध्ये झाली आणि 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी टाटा समूहाची स्थापना केली. आणि 1868 नंतर 2 वर्षानंतर जेव्हा सर्वे आला तर 1870 मध्ये टाटा समूहाचा जो टर्नओव्हर आहे तो टर्नओव्हर हा 20,000 रुपये इतका होता, त्या काळातले 20,000. पण 1870 मध्ये महात्मा फुले यांच्या पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी या कंपनीचा टर्नओव्हर हा 21,000 इतका होता. अच्छा. म्हणजे टाटांच्या समूहापेक्षा जास्त टर्नओव्हर हा महात्मा फुलेंच्या कंपनीचा होता. ही खूप नवीन माहिती आहे. जे आपले सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुलेंना आदर्श मानतात, त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांचं आर्थिक विचारसुद्धा त्यांनी आत्मसात केले पाहिजे. मला आता नवीनच असं कळालेलं आहे किंवा महात्मा ज्योतिबा फुले म्युन्सिपाल्टी जी होती आपली त्या काळामध्ये, नगरपालिका, त्याच्यामध्ये नगरसेवक होते. पण आता नवीन माहिती आपण अशी सांगतोय की ते कमिशनर पण होते. हो, मी जी काही माहिती सांगतोय ती महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या पुराव्यानिशी महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांना, इतिहासातल्या अभ्यासकांना, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र अभ्यासकांना सोबत घेऊन जे समग्र वाङ्मय बनवलंय त्या समग्र वाङ्मयाचा पुरावा ठेवून मी तुम्हाला सांगतोय की महात्मा फुले हे 1876 ते 1883 या 7 वर्षाच्या काळामध्ये पुणे नगरपालिकेचे कमिशनर होते, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर होते. आणि त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी कामं केली आहेत. कमिशनर म्हणजे आयुक्त, खरं तर सरकारी अधिकारी सारखा प्रकारे. आणि तो काळ ब्रिटिशांचा होता. हो, 7 वर्ष होते. आणि 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महात्मा फुलेंनी केलेली कामं मी तुम्हाला सांगतो ना. महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये रस्त्याची कामं केलीत, महात्मा फुलेंनी शिक्षणाची कामं केलीत, फिमेल स्कूल महात्मा फुलेंनी जी काढली होती पहिली त्या शाळेकरता महात्मा फुलेंनी काम केलं. आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी सर या ठिकाणी आपल्याला मांडता येतात की आजही अनधिकृत बांधकामांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न आजही मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये आहे किंवा इतर शहरांमध्ये आहे. महात्मा फुले त्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या घराचं अंतर्गत बांधकाम करतायत आणि ते अंतर्गत बांधकाम करण्याकरता महात्मा फुले यांनी पुणे नगरपालिकेकडे अर्ज केला आहे की मला हे अंतर्गत बांधकाम करायचं आहे, याची परवानगी मिळावी, स्वतः आयुक्त असताना. अच्छा. स्वतः आयुक्त असताना. बरं, त्याच्यात आणखी दुसरी महत्त्वाची उल्लेख अशी आहे की ब्रिटिश व्हाईसरॉय, ब्रिटिशांचा काळ त्या काळात होता, ब्रिटिश व्हाईसरॉय ज्यावेळी भारतामध्ये येत आहेत आणि त्यांचं स्वागत पुण्यामध्ये जंगी झालं पाहिजे असं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आयुक्त असताना महात्मा फुलेंना सांगितलं. आणि सांगितलं रांगोळ्या काढा, सड्या मारा किंवा फुलांची सजावट करा. महात्मा फुलेंनी याला विरोध केला आयुक्तपदावर असताना. महात्मा फुले म्हटलेत व्हाईसरॉयचं स्वागत जर आपल्याला करायचं असेल तर हे सडा आहे, रांगोळी आहे किंवा फुलं आहेत ही वाहून जाणार आहेत, त्यापेक्षा आपण त्यांचं स्वागत शाळा उभारून करूया, त्यांचं स्वागत ग्रंथालय उभारून करूया, त्यांचं स्वागत पुस्तकांचं वितरण करून करूया. म्हणजे हे महात्मा फुले त्या काळात सांगतायत. बरं, ही महात्मा फुलेंच्या एकच अंग नाही ना. म्हणजे मगाशी जो आपण उल्लेख करत होतो तर महात्मा फुले व्यवसाय करतायत, महात्मा फुले आयुक्त म्हणून काम करतायत. महात्मा फुलेंची सोन्याचे दागिने, आजही स्त्रियांना मोठी हौस असते, सोन्याचे दागिने असले पाहिजेत, भाव वाढू द्या किती, पण हौस असते. सोन्याच्या दागिन्यांचे मोल्ड बनवायची जी फॅक्टरी आहे ती मुंबई प्रांताच्या फॅक्टरी महात्मा फुलेंची आहे. अच्छा. म्हणजे मुंबई, कर्नाटक, गुजरात या संपूर्ण भागाच्या त्या मोल्डची एजन्सी ही महात्मा फुलेंकडे आहे. बरं. हो. हे खूप नवीन माहिती आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल जर बोलायचं म्हटलं तर समाजसुधारक म्हणून आपल्याला माहिती आहेत. पण आपण जी नवीन माहिती दिली ही खरं तर आश्चर्य वाटण्यासारखी आहे की कमिशनर हे जे पद आहे म्हणजे पूर्ण पुणे जे शहर आहे त्या पुणे शहराच्या विकासामध्ये त्यांचं योगदान हे आपल्याला मान्य करावं लागेल. खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. पुणे शहराचा संपूर्ण गाभा, तो सांस्कृतिक असेल, तो आर्थिक असेल, तो वैचारिक असेल, तो शैक्षणिक असेल, या सर्व अंगामध्ये पुणे शहराची जडणघडण करण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा खूप मोठा वाटा आहे. मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो, तो कामगारांचा प्रश्न असो किंवा तो शिक्षणाचा, स्त्रियांच्या सन्मानाचा प्रश्न असो किंवा उद्योगाचा प्रश्न असो, या सगळ्या क्षेत्रांमध्ये महात्मा फुले निगडीत आहेत.
आणि महात्मा फुलेंची जी प्रतिमा समाजासमोर उभी केली गेली आहे की फेटा घातलेला माणूस आहे, की महात्मा फुले समाजसुधारक आहेत, महात्मा फुले सामाजिक काम करतायत, तेवढी प्रतिमा महात्मा फुलेंची नाहीत. महात्मा फुले हे गर्भश्रीमंत कुटुंबातले आहेत. अच्छा. स्वतः प्रचंड मोठे उद्योगपती आहेत. म्हणजे मी जर तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की त्या काळामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक किंवा गोपाळ गणेश आगरकर हे खूप मोठे समाजसुधारक आहेत. पण या दोघांना ज्यावेळी राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली इंग्रज सरकारनं अटक केली आणि अटक केल्यानंतर यांना जामीन द्यायला कुणीच पुढे यायला तयार नाही. बरं, जामीन द्यायची रक्कम कमी नव्हती, जामीन कोण देणार? अनेक दिवस प्रश्न प्रलंबित राहिला. त्यावेळी पुणे शहरामधला एक सर्वात श्रीमंत उद्योगपती पुढे आला आणि त्या उद्योगपतीने सांगितलं की ठीक आहे, यांना जामीन मी देतो. त्या उद्योगपतीचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. आणि महात्मा फुले यांनी दिलेल्या जामिनाची रक्कम ऐकल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटेल, त्या काळामध्ये 10,000 रुपयाचा जामीन दिलाय. बरं, त्या 10,000 रुपयाची आजच्या काळातली किंमत जर आपण काढली, मी सोन्याचा दर तेव्हा सोन्याचा दर हा 10 रुपये तोळा होता. सोन्याच्या दरानुसार जर किंमत काढली तर ती काही कोटीमध्ये जाते. पण फक्त आपण 6% वार्षिक महागाई एवढ्या दराने जर किंमत काढली तरी सुद्धा 3.5 कोटी रुपये इतका जामीन महात्मा फुलेंनी त्या काळात दिलाय. हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे योगदान दिलं, खरं लोकमान्य टिळक त्यावेळेस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, स्वातंत्र्याच्या चळवळीत ते नेतृत्व करत होते आणि गोपाळ गणेश आगरकर हे त्यावेळेस समाजसुधारक होते. पण त्यांचं मन फार मोठं होतं. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातनं ती जी मांडणी करत होती ती ब्राह्मणेतर मांडणी होती. असं असतानासुद्धा त्यांनी जामीन देणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या शाळा चालवल्या, आता नुकताच एक पिक्चर आला होता, आमचे मित्र अजित शिरोळेंनी तो काढला, भिडेवाडा म्हणून, किंवा माझे सहकारी निलेश जळमकर यांनी एक चित्रपट डायरेक्ट केला, त्याबरोबर मी सुद्धा काम केलेलं आहे आणि तो आहे सत्यशोधक चित्रपट. सत्यशोधक चित्रपट आला. आता डॉक्टर अमोल कोल्हेंची सिरियल आता टी व्हीवर चालू आहे महात्मा ज्योतिबा फुलेंवर. आता महात्मा ज्योतिबा फुलेंचं समाजसुधारक, अस्पृश्य निवारणाचं काम, स्त्रियांच्या शिक्षणाचं काम, हे सगळं आपल्याला ज्ञात आहे. आपल्याला आता पुढं जाऊन महात्मा ज्योतिबा फुलेंना खऱ्या अर्थाने जी आर्थिक मदत झाली त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला, त्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंचा संबंध आला महाराजा सयाजीराव गायकवाडांचा. महात्मा ज्योतिबा फुले सयाजीराव गायकवाड अनेक वेळा भेटलेले आहेत आणि महाराजांचं पुण्यात येणं जाणंही होतं. तो टिळकवाडा जो आहे आजचा, जिथं ज्याला आपण केसरी वाडा म्हणतो, तो पूर्वीचा गायकवाड वाडा. आणि महात्मा फुले आणि महाराजांची भेट झालेली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की जे महाराज बडोदा संस्थान गुजरातमध्ये आत्ता, ते सुद्धा अर्थकारणाची चळवळ चालवत आहेत. त्यांनी पहिला देशातला सहकारी साखर कारखाना, ज्याचं नाव गणदेवी आहे, गणदेवी सहकारी साखर कारखाना, नंतर त्यांनी तिथं मिल पण काढली आणि बडोदा हे अर्थकारणाचं केंद्र झालं. म्हणजे असं म्हणतात की शर्टच्या बटनपासून ते तिथं जवळपास 120 उद्योग महाराजा सयाजीराव गायकवाडांनी उभे केले होते. त्यांनीच पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षणात जाण्यासाठी आर्थिक मदत केली, शिष्यवृत्ती दिली. आणि पुढं आता आपण खरं तर महाराजा सयाजीराव गायकवाडांची नुकतीच जयंती झाल्यामुळं आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा केली होती. पण त्यांचं जे काम आहे ते दुर्लक्षित करता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये राजश्री शाहू महाराज यांनी जे कोल्हापूर संस्थांमध्ये काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण सांगावं असं मला वाटतं. कारण शाहू महाराजसुद्धा समाजसुधारक आहेत हे आपल्याला माहीत आहे. पण शाहू महाराजांचं आर्थिक धोरण, त्यांचे व्यवहार, त्यांनी काय काय केलं हे जरा आपण सांगा. खरं तर आपण ज्यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाडांचं नाव घेतलं त्यावेळी माझ्या अंगावर एक क्षणभर काटा आला. त्याचं कारण असं आहे की मी ज्या नाशिक जिल्ह्यामधला आहे, ज्या देवळा तालुक्यातला आहे, की आमच्या तालुक्याला लागून अगदी 30 किलोमीटर अंतरावरती महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं मूळ गाव आहे, कवळाणे. जन्मगाव आहे. जन्मगाव कवळाणे. आणि त्या कवळाण्याचा त्यांच्या आई आणि वडिलांकरता, जनक आई वडिलांकरता जो त्यांनी वाडा बांधलाय, त्या वाड्याची निगराणी करण्याचं काम माझ्या सख्या हत्यांकडे आहे. अरे वा. हो, आजही तो वाडा सुस्थितीमध्ये आहे. मला अनेक वेळा जाता आलं. आणि महाराजा सयाजीराव गायकवाड बडोद्याला गेल्यानंतर आपल्या गावाला विसरले नाहीत. या महापुरुषांचं सगळ्यात मोठेपण काय वाटतं की एखादा माणूस आभाळाला हात लागला, मोठा झाला, तर तो मूळ गावातल्या लोकांना विसरतो. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी ते केलं नाही.
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोद्यामध्ये जरी गेले असले तरी त्यांचं लक्ष आपल्या तालुक्याकडं, आपल्या राज्याकडं, मुंबईकडं, महाराष्ट्राकडं सगळीकडं होतं. त्यांनी मालेगाव भागामध्ये, ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक संस्था उभ्या केल्यात. म्हणजे मी म्हणतोय ते कदाचित अतिशयोक्ती ठरणार नाही, पण आज भारतामध्ये ज्या काही संस्था जिवंत आहेत त्या संस्थांना एकतर शाहू महाराजांनी मदत केली आहे, एकतर महाराजा सयाजीराव गायकवाडांनी मदत केली आहे. मग तुम्ही ते मराठा विद्याप्रसारक संस्था असेल, डेक्कनची एज्युकेशन सोसायटी असेल, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी असेल, या शिक्षणाच्या आहेत किंवा इतर सुद्धा वेगवेगळ्या संस्था, या महापुरुषांनी मदत केलेल्या संस्था आहेत आणि ही उच्च विद्या विभूषित असणारी लोकं होती. पण दुर्दैवानं काय झालं की यांचा खरा विचार हा इथल्या व्यवस्थेनं माणसांपर्यंत पोहोचला नाही. म्हणजे मी कधी एक गोष्ट प्रामुख्यानं नमूद करून सांगितली गेली पाहिजे. महाराजा सयाजीराव गायकवाडांचं वैशिष्ट्य काय होतं, मला जर कोणी विचारलं तर सर मी एकच सांगतो. 1883 शिकागोमध्ये सर्वधर्म परिषद झाली. त्या सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी आपली भूमिका मांडली. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका म्हटल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. हे अख्ख्या देशाला, जगाला माहिती आहे. पण 1883 पहिली सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद बोलले हे जगाला माहीत झालं. पण त्यानंतर 1933 दुसरी सर्वधर्म परिषद शिकागोमध्येच झाली आणि त्या सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष हे महाराजा सयाजीराव गायकवाड होते. अरे वा, हे केवढं मोठेपण आहे. म्हणजे ह्या गोष्टी इथल्या समाजापर्यंत आल्या पाहिजेत आणि ही कडी आहे. महात्मा फुले, सयाजीराव महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे मगाशी आपण जो उल्लेख केला तो उल्लेख सत्य आहे की महाराजा सयाजीराव गायकवाड आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भेटीगाठी झाल्यात. महात्मा फुले बडोद्याला गेले होते. बडोद्यामधून आल्यानंतर महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये त्यांच्या फुलेवाड्यामध्ये, त्यांच्या दिवाणखान्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाडांची तस्बीर, असा शब्द आहे त्याला, त्यांच्या चरित्रामध्ये तस्बीर बनवून घेतली, ती दिवाणखान्यामध्ये लावली. महात्मा फुलेंसारखा द्रष्टा युगपुरुष ज्यावेळी सयाजीरावांची तस्बीर लावत असेल याचा अर्थ विचार केवढा मोठा आहे. हे खरं आहे. पण महाराजा सयाजीराव गायकवाडांनी एक बँक स्थापन केली. तिचं नाव आहे बँक ऑफ बडोदा आणि ती आंतरराष्ट्रीय बँक आहे. कारण दुबईमध्ये सुद्धा तिची शाखा आहे, सिंगापूरमध्ये तिची शाखा आहे आणि देशातल्या राष्ट्रीयकृत बँकेपैकी ती मोठी शाखा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की जमशेदजी टाटांनी ज्यावेळेस पौलादचा कारखाना म्हणजे स्टील कारखाना उभा करायचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनीच आर्थिक मदत केली होती. पण आता आपल्याला समजून घ्यायचं आहे ते महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर येतात सयाजीराव महाराज आणि त्याच्यानंतर येतात आता शाहू महाराज. शाहू महाराजांचं नेमकं जो दृष्टिकोन होता अर्थकरण, उद्योजकता आणि व्यावसायिकतेचा, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण ते आपल्याला एक साखळी स्वरूपामध्ये सांगायला पाहिजे. कारण सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांचं अर्थकारणाकडं, उद्योजकतेकडं, व्यावसायिकेकडं दुर्लक्ष आहे. शाहू महाराज हे खऱ्या अर्थानं एक लोकराजा होते. शाहू महाराज हे शेतकरी कुटुंब म्हणजे कुणब्याचेच राजे. म्हणजे ज्या महापुरुषांबद्दल आपण बोलतो हे सगळे महापुरुष कुणबी म्हणजे शेतकरीच कुटुंबातले आहेत. महात्मा फुले असतील, सयाजीराव गायकवाड असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सुद्धा, वडील लष्करात असले तरी सुद्धा मूळचा कुणबाव्या शेतीवरच जगणारा समाज. आणि शाहू महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की शाहू महाराजांनी शेतीला चालना दिलीच, आधुनिक शेती करावी असा शाहू महाराजांनी मंत्र समाजाला दिलाच. पण त्यासोबत उद्योग व्यवसाय वाढले पाहिजेत याकरता सर्वाधिक प्रयत्न शाहू महाराजांनी केलेत. याचे लेखी पुरावे उपलब्ध आहेत. म्हणजे 1895 शाहू महाराजांनी 1895 कोल्हापूरमध्ये शाहूपुरी नावाची एक बाजारपेठ बसवली. एक उदाहरण म्हणून सांगू, शाहूपुरी बाजारपेठेमध्ये ती बसवल्यानंतर शाहू महाराजांनी तिच्यावर अनेक वर्ष काम केलं. त्या भागातल्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं, अनेक लोकांना त्या ठिकाणी व्यापाराकरता उद्योग केलं, व्यापाराकरता आणलं. आणि 1902 शाहू महाराज त्यांच्या मुंबईच्या एका मित्राला पत्र लिहितात. मला या ठिकाणी स्मृतिशेष जयसिंगराव पवार सरांची आठवण येते. जयसिंगराव पवार सरांनी ते पत्र उपलब्ध करून दिलंय. ते जयसिंगराव पवार सरांनी त्या पाठवलेल्या पत्रामध्ये असं लिहिलंय शाहू महाराजांनी त्यांच्या मित्राला की शाहूपुरी नावाची बाजारपेठ आपण वसवली होती आणि त्या बाजारपेठमध्ये या वर्षभरामध्ये 1902 50 लाखाचा गूळ आणि 50 लाखाचा भुईमूग हा निर्यात झालाय, म्हणजे एक्सपोर्ट झालाय. आता मी विचार करतो एका वर्षामध्ये जर 1 कोटी रुपयाचा गूळ आणि भुईमूग जर एक्सपोर्ट होत असेल तर 1902 1 कोटी म्हणजे 2026 24 वर्षानंतर त्याचा हिशोब ज्यावेळी आपण काढतो तर तो सरासरी 1050 कोटी रुपये इतका होतो. 1050 कोटी रुपयाचा गूळ आणि 1050 कोटी म्हणजे तेवढा भुईमूग आणि गूळ, फक्त या दोन गोष्टी
त्या शाहूपुरीमधून एक्सपोर्ट होत होत्या म्हटल्यावर किती मोठी बाजारपेठ आहे बरं. ती आशिया खंडामधली सगळ्यात मोठी बाजारपेठ ठरली आहे गुळाची. त्याच्या आधी राजापुरी गुळ प्रसिद्ध होता कोकणातला. गुळ मूळचा कोल्हापूरचाच, पण तो घाटाच्या खाली राजापूरमध्ये विकायला जायचा आणि राजापूर गुळ म्हणून विकला जायचा. शाहू महाराज म्हटले की जिथं पिकलं तिथं विकलं गेलं पाहिजे ना, आणि म्हणून शाहू महाराजांनी ती बाजारपेठ उचलून गुळाला प्राधान्य दिलं. आणि आजही कोल्हापूर ही गुळासाठी जगातली सगळ्यात प्रसिद्ध असणारी बाजारपेठ आहे. बरं तेवढं करून नाही ना थांबले शाहू महाराज. इचलकरंजी हातमाग उभं केलं. शाहू मिलचा उल्लेख मगाशी तुम्ही केला. शाहू मिल उभी करताना काही व्यापारी महाराजांना भेटायला आले. शाहू मिल महाराजांनी उभी केली आणि शाहू मिल उभी करत असताना त्या व्यापाऱ्यांना पाण्याची व्यवस्था असेल, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक पाठबळ दिलं शाहू महाराजांनी. शाहू महाराजांचंच नाव त्या मिलला देण्यात आलं. पण नंतर काही काळामध्ये त्या व्यापाऱ्यांमध्ये काहीतरी मतभेद झाले. नंतर शाहू महाराजांनी ती संस्थानाकडेच घेतली, ती चालवायला सुरुवात केली आणि उत्तम पद्धतीने चालवून दाखवली, अतिशय उत्तम पद्धतीनं. बरं, हे सगळं करताना सामान्य माणसाचा विचार, त्यांची नाडी ही कधी शाहू महाराजांकडून तुटली नाही. आणि शाहू महाराज हे समाजसुधारक होते, तसेच ते द्रष्टे उद्योजक होते. हे शाहू मिलवरनं सिद्ध होतं. पण तुम्ही राजारामपुरीमध्ये सुद्धा त्यांनी एक मार्केट वसवलेलं सांगितलं. पण जयसिंगपूरमध्ये हळदीचा व्यापार हा देशातला सगळ्यात मोठा व्यापार होतो. आणि हळदीचा व्यापार ज्या जयसिंगपूरमध्ये होतो, ती जयसिंगपूर हे त्यांच्या भावाच्या नावाने त्यांनी तिथं एक व्यापारी पेठ बसवलेली आहे. आणि त्यांचं जे राधानगरी धरण आहे त्याच्याबद्दल पण खूप सांगता येऊ शकतं. राधानगरी धरणाच्या माध्यमातून जे सिंचन व्यवस्था त्यांनी निर्माण केली आणि त्यातून शेती उत्पादकता, आज आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आजसुद्धा दरडोई उत्पन्न शेतकऱ्यांचं हे कोल्हापूरचं आजही देशात एक नंबर आहे. आणि त्याचं कारण राजश्री शाहू महाराज आहे. मगाशी आपण जो आत्ता उल्लेख केला, तर राधानगरी धरण बांधत असताना शाहू महाराज म्हटले राधानगरी इज माय ड्रीम प्रोजेक्ट. अच्छा, माझा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि 1907 मध्ये शाहू महाराज कोल्हापूर संस्थानामधला 14% भाग सिंचनाखाली आणतायत. 14%. आज आपण 2026 बोलतोय. महाराष्ट्र शासनाचं अधिकृत आकडेवारी जर आपण राज्याची बघितली तर आजही तेवढा भाग सिंचनाखाली आलेला नाही. शाहू महाराज 1907 आणतायत आणि त्याकरता 1902 इरिगेशन डिपार्टमेंट चालू आहे, पाटबंधारे विभाग. त्याच्याकरता एक स्पेशल ऑफिसर नेमला आहे. त्याला जबाबदारी आहे की कालवे बांधले पाहिजेत, पाटाचं पाणी शेतीला गेलं पाहिजे. बरं, ही पुन्हा एकदा साखळी मी तुम्हाला उद्युक्त करतो. म्हणजे महात्मा फुले काय म्हटले होते की महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचं आसूड लिहिलं आणि शेतकऱ्याचा आसूड करताना महात्मा फुले आधुनिक शेतीचा आग्रह करतात. आधुनिक शेतीचा आग्रह करताना महात्मा फुले काय म्हणतात की महात्मा फुलेंचा शब्द आहे त्या पुस्तकामध्ये, शेतकऱ्याच्या आसूडमध्ये, की शेतीला नळाने पाणी दिलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण ठिबक म्हणतोय ते महात्मा फुले नळाने ते पाणी तेव्हा म्हणतायत. बरं, तो महात्मा फुलेंचा पुढे विचार शाहू महाराज घेऊन चाललेत. आणि शाहू महाराजांनी या शेतीमध्ये या वेगवेगळ्या योजना राबवण्याकरता, शेती सिंचनाखाली आणण्याकरता इरिगेशन डिपार्टमेंटची स्थापना केली. बरं, इरिगेशन डिपार्टमेंट स्थापन करत असताना तेवढं स्थापन करून शाहू महाराज थांबत नाहीत ना. शाहू महाराजांना माहिती घेतला शेतकरी निरक्षर आहे. 90% 95% लोक शेतीवर अवलंबून आहेत. 95% लोक ज्यावेळी शेतीवर अवलंबून आहेत त्यातला 90% समाज हा निरक्षर आहे. मग निरक्षर समाजाला आपण प्रबोधित केलं पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी काय केलं तर शाहू महाराजांनी अभिनव कल्पना राबवली. ज्योतिबाची यात्रा होते कोल्हापूर भागामध्ये, अंबाबाईचा रथोत्सव होतो. या रथोत्सवाच्या काळामध्ये 1912 सालाच्या दरम्यान शाहू महाराजांनी कृषी प्रदर्शन भरवायला सुरुवात केली. कृषी प्रदर्शन जगातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतीची टेक्नॉलॉजी ही आपल्या संस्थानामधल्या लोकांना शिकता आली पाहिजे 1912. आणि ती कृषी प्रदर्शन कधी घ्यायची? ग्रामीण भागातला माणूस तर रोज कोल्हापूरला येणार नाही. मग तो अंबाबाईच्या रथोत्सवाला येतो धार्मिक भावनेनं, तो ज्योतिबाच्या यात्रेच्या निमित्तानं येतो. आणि त्या दरम्यान ही कृषी प्रदर्शन घ्यायची जेणेकरून लोकांनी ती बघितली पाहिजेत आणि लोकांनी ती बदल करून ती आपल्या कृषीमध्ये त्याचे प्रयोग केले पाहिजेत. अच्छा, बरं, एवढं प्रयोग करून ही दोघं जण थांबलेले नाहीत बरं का. म्हणजे ही साखळी बघा ना तुम्ही. महात्मा फुले शेतीवर फक्त सांगत नाहीत. महात्मा फुले मांजरीला 200 एकर जमीन आहे. 200 एकर जमीन घेतली आणि 200 एकर जमिनीवर शेती महात्मा फुलेंनी करून दाखवली. बरं, ती जमीन घेताना पाटाचं पाणी शेतीला दिलं तर शेती खराब होते असा समज होता पुराणांमध्ये लिहिलेला. महात्मा फुलेंनी पाटाचं पाणी घेतलं, शेती करून दाखवली आणि शेती करून दाखवताना चांगली पिकं महात्मा फुलेंनी घेतली. आणि ती पिकं पुण्यामधून ज्यावेळी रेल्वे चालू झाली ती पुण्यामधून मुंबईला महात्मा फुले भाजीपाला ही पिकं पाठवायला लागली. भायखळाच्या मार्केटला महात्मा फुलेंचा भाजीपाला जात होता. त्या मार्केटला महात्मा फुलेंचं नाव आहे. तर याचं कारणच ते आहे. तेच शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराज असं म्हटलेत की व्यापारी पिकं आली पाहिजेत,
नगदी पिकं आली पाहिजे तर पैसा येईल शेतकऱ्यांकडे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्ज जे वाढतं आहे, पारंपरिक पिकांनी शेतकरी समृद्ध होणार नाही. मग काय पिकं घ्यायची? रबर घेतली पाहिजे, कॉफी घेतली पाहिजे, वेलदोडे घेतले पाहिजेत, चहा घेतला पाहिजे. चहाचा उल्लेख केला तुम्ही सर. चहाचा मळे त्यांनी केले पन्हाळा आंबोली घाटामध्ये. हा. तिथं त्यांनी चहाचे मळे केले, कॉफीचे मळे केले, द्राक्षाची शेती केली. ऊसाची शेती भारतामध्ये सगळ्यात जास्त केली जाते ती कोल्हापूरमध्ये. हे जे तुम्ही सांगता हे खरंच आहे. पण मला एक सांगा, आता तुम्ही महात्मा फुलेंबद्दल परत आपण त्या विषयाकडे आलो आहे महात्मा फुलेंचा. मला असं कळतं आहे की महात्मा फुले यांनी शेअर मार्केटमध्ये काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या होत्या आणि त्यांना शेअर मार्केटचं ज्ञान होतं. थोडं त्याचा इतिहास सांगा, कारण त्यांनी 2 अखंडसुद्धा शेअर मार्केटवर लिहिलेत. महात्मा फुलेंचे एकूण 8 अखंड शेअर मार्केटवरती आहेत. अरे बाप. हो, 8 अखंड आहेत. आणि त्या मुळात आता अनेकांना असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की काय आता शेअर मार्केट आत्ता आलंय आणि मग महात्मा फुलेंचा काय संबंध आहे, असा प्रश्न आपल्या लोकांना आत्ता कळायला लागले. आत्ता AIचा जमाना आहे, आता गुगलचा जमाना आहे, त्यामुळे आत्ता मोबाईल हातामध्ये आल्यामुळे आपल्याला आत्ता शेअर मार्केट कळायला लागलं. पण शेअर मार्केटचा जन्म हा डच ईस्ट इंडिया कंपनीने 1602 मध्ये आर्मस्ट्रॉंगमध्ये झाला आहे. त्या तिथं झाल्यानंतर त्याचा जन्म ज्यावेळी झाला तो भारतामध्ये लवकर आला नाही, पण भारतामध्ये हा 1875 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. महात्मा फुले 1880 मध्ये शेअर मार्केटवर कविता लिहित आहेत, अखंड लिहित आहेत. म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की महात्मा फुले किती अपडेट आहेत. 5 वर्षापूर्वी जी टेक्नॉलॉजी आली ती टेक्नॉलॉजी महात्मा फुलेंना माहिती आहे. आणि ती लिहिताना मी तुम्हाला सांगतो की महात्मा फुले म्हणतात शेअर मार्केटवर, रोजगारासाठी पैसा नये गाठी, अज्ञानास गाठी नपा हाल, शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी, पावतीत सारी जडीबुटी. अच्छा. हर्षद मेहताने घोटाळा केला तो पावत्यांवरती केला. महात्मा फुले तेव्हा सांगतायत की पावतीमध्ये सगळी जडीबुटी आहे, पावती सांभाळून ठेवा. पुढं महात्मा फुले म्हणतायत की शेअर काढून उद्योग करणे, हिशोब ठेवणे रोजकिर्द. रोजकिर्द म्हणजे डायरी मेंटेन करणे, अकाउंट बॅलन्स. महात्मा फुले म्हणतायत की शेअर काढून उद्योग करणे, हिशोब ठेवणे रोजकिर्द, शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा, जगा दाखवावा ज्योती म्हणे. अच्छा. हे महात्मा ज्योतिबा फुले शेअर मार्केटमध्ये ज्ञानी होते असं आपण म्हणू शकतो, कारण एकतर त्यांची स्वतःची कंपनी होती, व्यवसाय कसे चालतात याचं ज्ञान होतं. त्यांचे एक सहकारी कामगार नेते होते नारायण मेघाजी लोखंडे. आणि मुंबईमध्ये कामगार चळवळीच्या अनेक कार्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिबा फुले तिथं हजर राहिलेले आहेत. मुंबईमध्ये ब्रिटिशांनी त्या काळामध्ये अनेक मिल आणल्या होत्या आणि मिलची चळवळ उभी राहिली होती. त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले हे शेअर मार्केटवर अखंड करतात, ही सुद्धा आजच्या पॉडकास्टची नवीन माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो, आपण खरं तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला जयंती आहे आणि आत्तापर्यंत बाबासाहेबांबद्दल आपण घटनाकार, समाजसुधारक अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. पण मला तुम्हाला सांगावं वाटतं की 1990पर्यंत तरी असं मानण्यात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इकॉनॉमिस्ट होते, याच्यावर कुठलीही चर्चा झालेली नाही. डॉक्टर नरेंद्र जाधव हे RBIमध्ये अधिकारी होते मोठ्या पदावर. ते स्वतः इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी रिझर्व्ह बँकेत काम केलं. त्यानंतर पुण्यामध्ये ते कुलगुरू होते आणि त्यांनी ज्या वेळेस एक भाषण गव्हर्नरचं लिहित असताना त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिस्ट आणि हिज थॉट्स हे लिहिल्यानंतर त्यावेळेसचे गव्हर्नर त्यांना म्हटले की बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते, त्यांनी राज्यघटना लिहिली, ते कुठं अर्थतज्ज्ञ होते. हा विषय झाल्यानंतर डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिज थॉट्स ऑन इकॉनॉमी म्हणजे अर्थकारणावरचे त्यांचा विचार हे पुस्तक मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालं. अर्थात ते खूप खपलं आणि हळूहळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा सुरू झाली की ते इकॉनॉमिस्ट होते. आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की बाबासाहेबांची BAची डिग्री ही इकॉनॉमिक्सवर होती. कोलंबिया विद्यापीठातली पहिली डिग्री जी होती MAची ती इकॉनॉमिक्सची होती. त्यांचं PhDचा ग्रंथ जो आहे, जो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांना अर्पण केला, तो नंतर प्रिंट झाला, तो आपण पुस्तक स्वरूपात बघतो, तो प्रॉब्लेम ऑफ रुपीज. तर एकूण बाबासाहेब आंबेडकरांच्या 32 डिग्र्या होत्या. तुम्ही नक्की सांगू शकता का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्या डिग्री होत्या? कारण 32 डिग्री असलेला हा ज्ञानी माणूस आशिया खंडामध्ये त्या काळामध्ये एवढ्या डिग्री असलेल्या एकूण 50 देशामध्ये
एकही व्यक्ती नाही आहे. प्रश्न विचारलेला खूप इंटरेस्टिंग आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांचा मी बायोडाटाच माझ्यासोबत आणला आहे. अच्छा. मला माहिती होतं हा प्रश्न विचारला जाणार. बाबासाहेब आंबेडकरांकडे किती डिग्र्या होत्या? बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्याविभूषित होते हे ठोकळ मानाने म्हटलं जातं, पण बाबासाहेब आंबेडकरांकडे असणाऱ्या डिग्र्या ज्यावेळी आपण सांगतो त्यावेळी बॅचलर ऑफ आर्ट्स BA, मास्टर ऑफ आर्ट्स MA, मास्टर ऑफ सायन्स MSc, बॅचलर ऑफ लॉज LLB, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD, डॉक्टर ऑफ सायन्स DSc, डॉक्टर ऑफ लॉज LLD, डॉक्टर ऑफ लिटरेचर DLitt, बॅरिस्टर ॲट लॉ, मास्टर ऑफ लॉ LLM, MA इन इकॉनॉमिक्स, MSc इन इकॉनॉमिक्स, MA इन सोशियोलॉजी, MA इन सायकॉलॉजी, MA इन हिस्ट्री, MA इन फिलॉसॉफी, MA इन पॉलिटिक्स, MA इन अँथ्रोपोलॉजी, MA इन सायकॉलॉजी, MA इन इंग्लिश लिटरेचर, MA इन जर्मन, MA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA इन मॅथेमॅटिक्स, MA इन लिंग्विस्टिक भाषा कौशल्य, MA इन कॉम्पेरेटिव्ह रिलिजन, MA इन लेबर इकॉनॉमिक्स, MA इन लॉ अँड जस्टिस, MA इन इंटरनॅशनल लॉ, MA इन सोशियोलॉजी इन रिलिजन, MA इन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, MA इन पॉलिटिकल सायन्स अँड MA इन इकॉनॉमिक्स ऑफ इंडस्ट्री. इतक्या 32 डिग्र्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, एका दमात जर त्यांच्या डिग्र्या जरी वाचायच्या म्हटल्या तरी दम लागतो एवढा हा मोठा माणूस. एवढा मोठा माणूस आहे. आणखी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की सर, इकॉनॉमिक्सचा विषय आपण काढला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आशिया खंडातले इकॉनॉमिक्समधले पहिले डॉक्टरेट आहेत. अच्छा. आशिया खंडामधले त्या काळामध्ये आशिया खंडामध्ये 49 देश आहेत, 49 कंट्रीज. बरोबर. 49 देश, त्याच्यामध्ये चायना आहे, जपान आहे, नेपाळ आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहेत, असे अनेक देश आहेत. या देशांमध्ये 49 देशांमधल्या आशिया खंडामधले पहिले इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टरेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. अच्छा. आपल्याला लोकांना सांगितलं पाहिजे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्थापना झाली 1 एप्रिल 1935ला, ती स्थापना होण्याच्या अगोदर भारतामध्ये एक राष्ट्रीय बँक असली पाहिजे, तिला चलन काढण्याची परवानगी असली पाहिजे. आणि म्हणून पूर्वी काय होतं की ब्रिटिश राजवटीमध्ये ज्यावेळेस पहिलं तर आपल्याकडं ईस्ट इंडिया कंपनी होती आणि ईस्ट इंडिया कंपनीने सगळा अधिकार राणीकडं सुपूर्द केला आणि ब्रिटिश लोकांचं शासन आलं. हळूहळू इथली आर्थिक व्यवस्था त्यांनी ताब्यात घ्यायला सुरू केली आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा जी बँक काढली, द बँक ऑफ कलकत्ता, द बँक ऑफ मद्रास आणि द बँक ऑफ मुंबई, म्हणजे त्यावेळेचे बॉम्बे. आता ह्या 3 बँका त्या काळामध्ये अर्थकरण करत होते, पण चलन छापण्याचे किंवा चलन बनवण्याचे अधिकार नव्हते. आणि त्यावेळेस RN कॅनेडी नावाचे एक अर्थतज्ज्ञ होते ज्यांना जगमान्यता होती आणि ते जे मांडणी करत होते चलनाबद्दल. म्हणजे आता आपण रुपया जो बघतो तो कागदाचा असतो. पूर्वी जर आपण बघितलं तर चलन कसं आलं, सोन्याची नाणी आली, चांदीची आली, तांब्याची आली, नंतर स्टीलची आली आणि नंतर जर्मलची सुद्धा आली. म्हणजे 5-10 पैशाचे वगैरे तुम्ही बघितले तर चलन हे ठरवत असताना समस्या अशी होती की सोन्यावर आधारित किंमत धरून आपण नोटा छापायच्या, ज्याला आपण क्रेडिट नोटच म्हणतो. म्हणजे आपला गव्हर्नर आपल्या वतीने एक शपथ देतो की ह्याची 500 रुपयाची किंमत आहे, 1000 रुपयाची किंमत आहे. पण बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस खूप युक्तिवाद करत होते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा जो त्यांचा ग्रंथ आहे याचा आधार घेऊन रिझर्व्ह बँकेची जी रचना करायचा निर्णय झाला त्याच्यामध्ये मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि रिझर्व्ह बँकेचं या देशामध्ये आणि जगामध्ये महत्त्व काय आहे की कितीही मंदी आली तरी भारत आत्तापर्यंत आर्थिक संकटात सापडले नाही, कारण रिझर्व्ह बँकेची पॉलिसी ठरवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान प्रचंड मोठं आहे. त्याच्याबद्दल काय सांगताल, प्रॉब्लेम ऑफ रुपीबद्दल? विषय असा आहे, भारताच्या बँकिंग आणि चलन व्यवस्थेचा मूळ पायाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. अच्छा. हां, याचं कारण असं आहे की आपण मगाशी ज्या ग्रंथाचा उल्लेख केला त्या ग्रंथाचं पूर्ण नाव आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. बरोबर. हा बाबासाहेबांचा प्रबंध आहे आणि बाबासाहेबांनी हा 1923 साली हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. बरोबर. त्याच्या आधीची परिस्थिती अशी होती की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये चांदीवर आधारित चलन व्यवस्था इथं होती. त्याच्या आधी वस्तू विनिमय होते, कुणब्याने धान्य द्यावं, बार्टर सिस्टीम. हो, ती सिस्टीम होती. ती इंग्रजांनी थांबवली आणि चांदीवर आधारित चलन व्यवस्था इथं निर्माण केली. ही चांदीवर आधारित चलन व्यवस्था पहिल्या महायुद्धापर्यंत सुरळीत चालली.
पण हे सगळं बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकातून मी सांगतोय बरं का. बरोबर नाही पुराव्यावर बोलतोय आपण. आपण मनजडीत कहाण्या सांगतच नाही. आपण समाजाला जागृत करत असताना सत्य इतिहास सांगायचा प्रयत्न करतो, कारण आपण सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुयायी आहोत. नक्कीच. तर बाबासाहेब असं लिहितात की वस्तू विनिमयाची पद्धत बाद झाल्यानंतर इंग्रजांनी चांदीवर आधारित या ठिकाणी सिस्टम आणली, चांदीवर आधारित चलन व्यवस्था. पण पहिल्या महायुद्धानंतर युरोपातल्या अनेक देशांना चांदीच्या खाणी सापडल्या आणि त्यामुळे जगभरात चांदीची किंमत पडली. तर चांदीची किंमत कोसळल्यामुळे भारतीय रुपये आपोआप पडला. मग आता काय करायचं? मग त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय चलन कोसळलं, व्यापार उद्ध्वस्त झाले किंवा इतर सगळ्या उद्योगामध्ये अडचणी यायला लागल्या. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ 1923 साली प्रकाशित झाला. त्यानंतर या चलनावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत म्हणून 1926 मध्ये 25 ते 26च्या दरम्यान इंग्रज सरकारनं यंग हिल्टन नावाचं एक कमिशन स्थापन केलं. बरोबर. हिल्टन नावाचे अधिकारी होते, त्यांची नियुक्ती केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भारताच्या चलनाची स्थिती काय आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती काय करू शकतो आणि भारताची चलन व्यवस्था कशी असली पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. हिल्टन, आता मगाशी तुम्ही ज्या केनेडींचं नाव घेतलं ते केनेडी असतील, पुरुषोत्तम दास असतील, आर्यन मुखर्जी यांच्यासारखी लोक त्यावरती सदस्य म्हणून काम करत होती. यामध्ये बाबासाहेब आंबेडकर सदस्य नाहीत या यंग हिल्टन कमिशनवरती. आणि यंग हिल्टन कमिशननं ज्यावेळी चर्चा चालू केली त्यावेळी यंग हिल्टन कमिशनच्या लक्षात आलं की आपले हे सदस्य आहेत यांचं भारतीय चलनावरचं ज्ञान तोकडं आहे. याकरता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच मदत घ्यावी लागेल आणि म्हणून यंग हिल्टन कमिशननं खास बाबासाहेबांना निमंत्रित करून त्यांच्या कमिशनसमोर बाबासाहेबांची साक्ष घेतली, बाबासाहेबांची मतं जाणून घेतलीत की या विषयावर तुमचं मत काय आहे. आणि बाबासाहेबांची मतं जाणण्याच्या आधी इतर लोकांची मतं घ्यायला सुरुवात केली. मग आर्यन मुखर्जी, पुरुषोत्तम दास, केनेडी जे आहेत त्यांचं मत झालं. पण ही सगळी मतं ऐकल्यानंतर मोठा गमतीचा भाग आहे, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात त्या हिल्टन समोर की ह्या सगळ्यांनी जी मतं मांडलीत तर ती मी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथाच्या आधारावरती आहे. आणि यामधला जो काही भाग आहे तो राहिलेला आहे, तो काय आहे तो मला माहिती आहे. आणि मग बाबासाहेबांनी तो भाग सांगितला. तो हिल्टन बाबासाहेबांकडे बघत राहिला काही वेळ की काय मांडणीय महापुरुषाची आहे, काय नॉलेज आहे इकॉनॉमिक्सवरचं. आणि बाबासाहेब त्यावेळी सांगतायत की भारताची चलन व्यवस्था कशी असली पाहिजे, महागाई कशी थांबवली पाहिजे आणि हे सगळं थांबवायचं असेल तर एका सेंट्रलाइज बँकेची गरज आहे. बाबासाहेब उद्योग करून सांगतायत आणि ते सांगताना बाबासाहेब म्हणतायत की ती बँक स्वायत्त असली पाहिजे. सरकार बदललं म्हटल्यावर तिच्यावरती सरकारचा अधिकार यायला नको, ती स्वायत्त असायला हवी, तिच्यावर कोणाचं पगडा असायला नको, नियंत्रण नको. आणि दुसरी महत्वाची गोष्ट बाबासाहेब आणखी अधोरेखित करून सांगतायत की त्या बँकेचा जो गव्हर्नर आहे तो अर्थशास्त्राचा जाणकार असला पाहिजे, बरोबर, अर्थतज्ञ असला पाहिजे. मग त्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची यादी आपण काढतो तर पहिले भारतीय गव्हर्नर इकॉनॉमिस्ट आहेत. सी.डी. देशमुख पहिले भारतीय गव्हर्नर. त्याच्या आधी 2 इंग्रज होते, पहिले सी.डी. देशमुख. सी.डी. देशमुखानंतरची अनेक नावं आपल्याला माहिती. भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, रघुराम राजन, उर्जित पटेल, ही सगळी जी आहे ही अर्थ क्षेत्रामधली जाणकार असणारी माणसं आणि ही या ठिकाणी नेमली गेली तेच मुळात बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहेत. कारण बाबासाहेब आणि 1901 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. पण तिची मूळ तत्व जी आहेत 1926 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित करून यंग हिल्टन कमिशन समोर मांडली आणि यंग हिल्टन कमिशननं 1927 मध्ये शासनाकडे मांडली. मग 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. याचा सरळ अर्थ असा आहे की रिझर्व्ह बँकेची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच झाली, बाबासाहेबांच्याच विचारावर झाली. नाही, खरं तसं बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचे पहिले कायदा मंत्री आणि कायदा मंत्री असल्यामुळं नैसर्गिक राज्यघटना लिहिण्याचं मसुदा समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं आणि त्यांनी या देशाला जी राज्यघटना दिली ती समतावादी आहे, बंधुत्वाचं वातावरण निर्माण करण्यासाठी आहे आणि समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष हे अद्भुत अशी गोष्ट दिली. कारण या देशामध्ये शोषण व्यवस्था होती, वर्णव्यवस्था होती आणि वर्णव्यवस्थेमध्ये विभाजन होतं आणि त्यांचा आणि महात्मा गांधीचा या विषयावर अनेक वेळा संघर्ष पण झालेला आहे. आपण त्याच्यात खोलात न जाता मला सहज एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे इकॉनॉमिस्ट असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या देशाचे अर्थमंत्री झाले असते तर काय झालं असतं. कारण आज मला हा प्रश्न का पडतो त्याचं एक कारण महत्त्वाचं असं आहे की सामाजिक क्रांती झाली, समाज सुधारणा झाल्या, शिक्षणाची दारं उघडली, राजकीय क्रांती झाली, ब्रिटिश या देशातनं गेले, पण आज जवळपास देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली. काय स्थिती आहे देशाची.
आपल्याकडं एकीकडं सरकार सांगतं की जगातली चौथी इकॉनॉमी भारत झाले, म्हणजे 4 लाख ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी भारताची आहे. परंतु दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर भारताचं दर डोई उत्पन्न 120 देशांच्या खाली येतं. आणि ते जर तपासायचं म्हटलं तर डॉक्टर नीरज हाटेकर जे इकॉनॉमिस्ट आहेत, मुंबई विद्यापीठाचे ते इकॉनॉमीचे हेड होते, ते असं सांगतात की भारतामध्ये 60% लोकांना म्हणजे 80 कोटी लोकांना सरकार अन्नधान्य मोफत देतंय. आता याची नेमकी समस्या काय? स्वाभिमानी समाज निर्माण करायचा असेल तर त्याला संधी दिली पाहिजे आणि त्याला काम करायला लावलं पाहिजे. स्वावलंबी समाज हा गुलाम बनतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हणतात की मी राजकीय समता आणण्यात यशस्वी झालो. एका मताला एकच मोल आहे आणि सगळ्यांना समान आहे. राजाला आणि रंकाला कुणालाही 2 मत देता येणार नाही. मी राजकीय समानतेचा कार्यक्रम राज्यघटनेत दिला, पण सामाजिक समतेची तत्व आणि आर्थिक समानतेचा कार्यक्रम मी देऊ शकलो नाही, ही त्यांची खंत आहे. म्हणून मला असं वाटतं की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थमंत्री झाले असते तर काय झालं असतं. पण बाबासाहेब आंबेडकर जर या देशाचे अर्थमंत्री राहिले असते तर भारत हा जागतिक आर्थिक महासत्ता झाला असता, यात दुमत नाही. आणि मगाशी आपण जे म्हटलात की बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलेत की सामाजिक क्रांतीची लढाई मी लढलो, राजकीय क्रांतीची लढाई मी लढलो, पण आर्थिक क्रांतीची लढाई मागं राहिली, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. याचं उदाहरण असं आहे की 1917मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबियामधून आले आणि 1917मध्ये आल्यानंतर बाबासाहेबांनी तर सामाजिक संघर्ष चालू केला. महारच्या तळ्याचा असेल, इतर संघर्ष सगळे चालू झाले, सामाजिक संघर्ष आहेत, पाण्याचे संघर्ष आहेत. पण 1918मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेअर मार्केटची कंपनी स्थापन केली होती. अच्छा, हो, शेअर मार्केट. हो, स्टॉक अँड एक्सचेंज नावाची कंपनी आहे. एकीकडे तुम्ही महात्मा फुलेंचं आणि शेअर मार्केटचं सांगताय, त्यांच्या अखंडाबद्दल सांगताय, आणि ही पण नवीन माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेअरबद्दल जाणकार होते. हो, 1917मध्ये कोलंबियामधून आल्यानंतर स्टॉक अँड शेअर्स नावाची कंपनी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. बरं, ती कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं आत्ताचं जे कार्यालय आहे तिथं होती. अच्छा. आणि ती कन्सल्टिंग फर्म होती. अनेक तिचे लोक, अनेक त्या काळात उच्चवर्णीय लोक शेअर्स घ्यायचे, विक्री करायचे. हे लोक बाबासाहेबांकडे जायचे सल्ला घेण्याकरता आणि बाबासाहेब त्यांना सल्ला द्यायचे त्या काळात शेअर्सचा. बरं, आणखी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की बाबासाहेब करन्सी ट्रेडिंग सुद्धा करायचे. करन्सी ट्रेडिंग करायचे. हो, आज सुद्धा लाखात एखाद्या माणसाला करन्सी ट्रेडिंग काय आहे हे समजेल, लाखात एखाद्याला. अच्छा. त्या काळात बाबासाहेब आंबेडकर करन्सी ट्रेडिंग करायचे. बरं, याचा पुरावा पण मी तुम्हाला सांगतो. शशी थरूर यांचं पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स अँड लिगसी. या पुस्तकामध्ये त्यांनी सप्रमाण सिद्ध केलंय आणि त्याला उदाहरण त्यांनी दिलंय, त्याचा दाखला त्यांनी जोडलाय की बाबासाहेब आंबेडकरांकडे तिकडून आल्यानंतर पैसे कमी होते आणि बाबासाहेबांना असं वाटलं की आपण 2,000 रुपये करन्सी ट्रेडिंगमध्ये अडकवले पाहिजे. अच्छा. तर पारसी समाजामधला नवल भाटे म्हणून त्यांचा मित्र होता. तर नवल भाटेला बाबासाहेबांनी सांगितलं की मला 2,000 रुपयाची मदत आहे आणि मला ते करन्सी ट्रेडिंगसाठी पाहिजेत. त्याने दिले बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांना असं लक्षात आलं की जर्मन देशाची करन्सी काही दिवसात वाढणार आहे. तर बाबासाहेबांनी जर्मनची करन्सी खरेदी करून ठेवली आणि काही दिवसानंतर खरोखर ती वाढली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नफा बाबासाहेबांना झाला. अच्छा. बरं, ह्या पुस्तकामध्ये तो उल्लेख आहे. म्हणजे करन्सी ट्रेडिंग बाबासाहेब करतायत, बाबासाहेब स्टॉक अँड शेअर्स नावाची कन्सल्टिंग फर्म चालवतायत. एका बाजूला आर्थिक विचार बाबासाहेब देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब महाडच्या चौदार तळ्यावर उभे आहेत. पण ते वकिली पण करायचे. वकिली पण करायचे. कारण जेधे जवळकरांची केस बाबासाहेब स्वतः लढले होते. स्वतः लढले. किंवा जर शेतकरी कामगार पक्षाचं आंदोलन बघितलं तुम्ही, खोती विरोधाचं, त्याची सुद्धा बाबासाहेबांनी वकिली केली. एकीकडे वकिली करतायत, बॅरिस्टर आहेत, दुसरीकडे डॉक्टरेट आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत. आणि तुम्ही सांगता ही नवीन माहिती आहे, ती म्हणजे शेअर मार्केटमधलं ट्रेडिंग असेल किंवा करन्सी ट्रेडिंग असेल, त्याला फॉरेक्स म्हणतात. फॉरेक्स म्हणजे काय की वेगवेगळ्या देशाचं चलन घेणं आणि विकणं. आज कसं आहे, तुम्हाला डॉलरची माहिती आहे, कारण डॉलर कमी झाला, जास्त झाला, त्याची खूप चर्चा होते. पण प्रत्येक देशाचं एक चलन असतं आणि त्यांच्याकडं असलेल्या सोन्याचा ठेवा जो आहे तेवढ्या ठेवावरच तेवढं चलन छापता येतं आणि म्हणून सोन्याचे बाजार कमी जास्त झाले. म्हणून आत्ता जे तुम्ही बघताय की सोने खरेदीचं प्रमाण देशांच्या अंतर्गत जास्त आहे. सामान्य माणसं विकत घेत नाही सोनं. चायना असेल, अमेरिका असेल, जर्मनी असेल, जे समृद्ध देश आहेत ते अधिकाधिक सोनं विकत घेऊन ठेवत आहेत आणि म्हणून आत्ता सोन्याचा बाजार 1.5 लाखाच्या पुढे गेला होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शशी थरूर काहीतरी म्हणतायत. काय नेमकं शशी थरूरांचं? शशी थरूरांनी तेच मांडलं. शशी थरूरांचं मांडणी अशी आहे की बाबासाहेबांनी या देशामध्ये उद्योग व्यवसायांना पुढं आणलं,
बाबासाहेब स्वतः आर्थिक क्षेत्राचे पुरस्कर्ते होते. इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी केली आणि ती मांडणीची बाबासाहेब सामाजिक न्यायाशी जोडतायत. मुळात बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे सामाजिक न्यायाचं पुढं आलं, राजकीय अंगाचं पुढं आलं, पण बाबासाहेबांचं आर्थिक धोरणांचं आणि उद्योगांचं धोरण आलं नाही. बाबासाहेब असं म्हणतात की औद्योगिकरण झालं तर त्याचा फायदा सामाजिक समतेला होणार आहे. आता तो कसा? तर बाबासाहेब म्हणतात की खेड्यामध्ये गावामध्ये बलुतेदारी पद्धत आहे. 12 बलुतेदार 18 बलुतेदार जे आपण म्हणतो, तर कुणब्याच्या पोरानं शेती करावी, न्हाव्याच्या पोरानं केस कर्तन करावं, चांभाराच्या पोरानं चपला विकावं, ही जी आहे. तर जर औद्योगिकरण आलं तर खालच्या जातींना वरती येण्याची संधी मिळेल. ज्याच्या हातामध्ये कौशल्य आहे त्याला न्याय मिळेल, तो पुढं जाऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत हा बाबासाहेबांचा विचार आहे. गोलमेज परिषदमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेबांनी मिळवले होते आणि त्याच्या विरोधात येरवड्याला महात्मा गांधींनी उपोषण केलं होतं. आणि विशेष अधिकार म्हणून अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी प्रतिनिधित्व पाहिजे, तर ते शेवटी बाबासाहेबांना माघार घ्यावी लागली आणि त्यांचं शेवटी पुणे करार झाला. दुसरा जो मुद्दा आहे तो चातुर्वर्ण व्यवस्थेचा महात्मा गांधी समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की ते विभाजन श्रमाचं, म्हणजे ब्राह्मण ज्ञानी आहे, त्याच्यानंतर क्षत्रिय बहुबल आहे, तो ताकदवान आहे, वैश्य व्यापारी आहे आणि शूद्र हा सैन्यामध्ये जाईल, काम करल. आणि बाबासाहेब काय म्हणत होते, अशीच जर व्यवस्था असेल तर शूद्र जमातीमधल्या ज्ञानी माणसाला ब्राह्मण होण्याची संधी मिळणार नाही, कारण ती धर्माची बंदिस्त व्यवस्था आहे, जाती व्यवस्था इथं प्रबळ आहे. ती जर मोडायची असेल तर इथं समता प्रस्थापित करण्यासाठी जाती व्यवस्था म्हणजे जाती अंताची लढाई लढली पाहिजे, वर्ण व्यवस्था नाकारली पाहिजे, जी मनुस्मृतीमधनं येते. आणि म्हणूनच त्यांनी मनुस्मृती चौदार तळ्याच्या आंदोलनाच्या वेळेस जाळली. प्रश्न काय आहे की खऱ्या अर्थाने सगळ्यांना समान संधी मिळली पाहिजे. हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा झालेला संघर्ष आहे. अंतिमतः बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केली की आम्ही ज्या जातीत जन्माला आलो त्याच जातीचा व्यवसाय करून आम्हाला त्याच्यातच मरायला लागतं, हे सहप्रमाण सिद्ध करण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. आणि नंतर महात्मा गांधींनी ते विचार स्वीकारले आणि हरिजन नावाचं साप्ताहिक काढून अस्पृश्यांसाठी एक फंड पण उभा केला त्यांनी आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जागृती करायला सुरुवात केली. पण महात्मा गांधींना चातुर्वर्ण व्यवस्था हिचं जे कौतुक होतं ते महात्मा गांधींना बदलायला लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं. अर्थात ते नंतर पुढं गेले. नंतर तुम्हाला माहिती आहे की संघर्ष जरी झाला असेल तर देशाची राज्यघटना लिहिण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची योग्यता होतीच होती, ती कुणीच नाकारू शकत नाही. पण जवाहरलाल नेहरू असतील, वल्लभभाई पटेल असतील किंवा महात्मा गांधी असतील, यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यांना संधी दिली. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण जर बोलायचं म्हटलं तर खूप काळ बोलता येईल, पण मला असं वाटतं की चळवळीच्या दृष्टीने सामाजिक कार्यकर्त्यांना आपण हे ज्ञान द्यायचा प्रयत्न करतोय की 21वं शतक हे जागतिक स्पर्धेचं आहे. 1991ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण झाल्यानंतर आपल्या याच देशातल्या अनेक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी कॉम्प्युटरची होळी केलेली आहे, त्याचा निषेध केलेला आहे आणि आज त्यांच्या प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर स्थिरावलेलं आहे. जग बदललेलं आहे, स्पर्धा जगाशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आज असते तर त्यांनी मात्र हे बदललेलं जे जग आहे आणि जागतिकीकरणानिमित्त निर्माण झालेले जे संधी आहेत ते घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलं असतं. या पॉडकास्टच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांचं अर्थकरण, उद्योग, सयाजीराव महाराज यांचं अर्थकरण, उद्योगाकडची दृष्टी, राजश्री शाहू महाराज यांचं उद्योग आणि अर्थकरण आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इकॉनॉमिस्ट होते, अर्थतज्ज्ञ होते. पण आपल्याला इथं खंत तर मांडलीच पाहिजे की ते जर कदाचित अर्थकारणावर एवढे ज्ञानी होते आणि त्यांना अर्थमंत्री होता आलं असतं तर अधिक बरं झालं असतं. कारण मला इथं डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं एक पुस्तक आहे, कार्ल मार्क्स आणि आंबेडकरवाद, आणि नंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी हे आता मोठं पुस्तक लिहिलं. तर एकूण रावसाहेब कसबेंचं जे वाचन केलं मी, त्यातनं त्यांचा जो अभ्यास आहे, समाजवाद असेल, साम्यवाद असेल, संमिश्र व्यवस्था असेल आणि जगाचं ज्ञान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या देशाला अर्थमंत्री म्हणून लाभले असते, ते तर आपल्याला कायदामंत्री म्हणून, राज्याचे देशाचे घटनाकार म्हणून पाहिजेच आहेत, पण अर्थमंत्री म्हणून जर त्यांना काम करायची संधी मिळाली असती
तर आज जी देशाची आर्थिक स्थिती झालेली आहे, आपण जगामध्ये दरडोई उत्पन्नीला 120च्या खाली गेलेलो आहे. आज आदिवासी समाज असेल, अस्पृश्य समाज असेल, त्याची जी दयनीय अवस्था आहे ही आपल्याला बघवत नाही. आणि म्हणून महापुरुषांचे विचाराचं जे आपण जागर करतो, आपले अनेक चळवळीतले कार्यकर्ते व्याख्याते म्हणून फिरत असतात, ते फिरत असताना त्यांनी आमच्या महापुरुषांचे अर्थकरणाचे विचारसुद्धा लोकांपर्यंत नेले पाहिजे. आणि हे सांगत असताना मला पुन्हा एक दोन गोष्टी उद्योग करून मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये अनेक जण म्हटलेत की CSR घेतला आला पाहिजे. पुन्हा एकदा तो उल्लेख तिथं महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांकडे जाता येतो. तो असा येतो की CSR ही जी कन्सेप्ट आहे, तर CSR कन्सेप्ट काय होती? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड. हा फंड कधी जनरेट झाला? तर भारतामध्ये नाही, हा जगात पहिल्यांदा 1953मध्ये हॉवर्ड बोवेन नावाच्या एका लेखकानं लिहिलं. त्यांना असं लिहिलं की जे मोठे मोठे उद्योगपती आहेत यांची समाजाकरता काहीतरी जबाबदारी आहे, त्यांनी समाजाला काही फंड दिला पाहिजे. आणि CSR नावाची संकल्पना या लेखकानं मांडली 1953मध्ये अमेरिकेमध्ये. ती तोपर्यंत भारतात नव्हती, भारतामध्ये ऐच्छिक होती. मग भारतामध्ये या बोवेनला CSRचा जनक म्हणतात आणि भारतामध्ये CSRचे अग्रदूत म्हणजे जमशेदजी टाटा, त्यांनी ऐच्छिक स्वरूपात त्यांच्या कामगारांना मदत केली म्हणून CSRचे जनक म्हणतात. पण या दोघांच्या आधी 150 वर्ष महात्मा फुले CSR करतायत. महात्मा फुलेंच्या पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचा एक नियम आहे की आपल्या उत्पन्नामधल्या नफ्यातला काही हिस्सा स्त्रियांकरता, शिक्षणाकरता, इथल्या लोकांच्या गरिबी निर्मूलनाकरता दिला गेला पाहिजे. हा तेव्हाचा नियम आहे. म्हणजे तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उद्योग करता येतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी आजच्या तरुण पिढीला सांगायची आहे की तुम्ही मगाशी म्हटलात जगातले अनेक देश तुम्ही स्वतः फिरून आलात आणि जगातल्या अनेक देशांमध्ये फिरायचं असेल तर बहुभाषिक व्हावं लागेल. जगाची भाषा इंग्रजी आहे, भाषा शिकावी लागेल. आज आम्ही ज्या महापुरुषांची नावं घेतोय हे सगळे महापुरुष अनेक भाषा शिकलेत. शिवाजी महाराजांना 6 भाषा येत होत्या याचा उल्लेख आहे. संभाजी महाराजांना त्या वयाच्या 10व्या वर्षी 8 भाषा येतात त्याचा लेखी पुरावा उपलब्ध आहे. महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांना 10 भाषा येतात याचा पुरावा आहे. बाबासाहेब मराठीमध्ये लिहित आहेत, बाबासाहेबांना हिंदुस्थानची भाषा हिंदी येते, बाबासाहेब इंग्रजीमध्ये बोलतायत, गोलमेज असेल किंवा इतर ठिकाणी असेल. बाबासाहेब आंबेडकर बडोद्यामध्ये असताना सयाजीराव गायकवाड महाराजांकडे तेव्हा गुजराती शिकलेत, पारशी तिथं शिकलेत. बाबासाहेब जर्मन शिकलेत, बाबासाहेब फ्रेंच भाषा शिकलेत, बाबासाहेबांना उर्दू भाषासुद्धा येते. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये संस्कृतचा अभ्यास केला कारण धर्मग्रंथांचा आधार करता यावा. 11 भाषा बाबासाहेबांना येत आहेत. शाहू महाराज मराठी बोलतायत, हिंदुस्थानची भाषा हिंदी बोलतायत, शाहू महाराजांचा उर्दूचा अभ्यास आहे, शाहू महाराज इंग्लिश अप्रतिम बोलतायत. आणि या सगळ्यांवरती कडी महात्मा ज्योतिराव फुले त्या काळामध्ये मराठीमध्ये साहित्य लिहित आहेत. महात्मा फुले मोडी भाषेचे अभ्यासक आहेत, मोडी बोलतायत, लिहितायत, वाचतायत. आणि महात्मा फुले अप्रतिम इंग्लिश बोलतायत. महात्मा फुलेंचं इंग्लिशमधलं लिखाण हस्ताक्षर ज्यावेळी बघतो त्यावेळी एखाद्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्याला लाजवेल असं महात्मा फुलेंचं हस्ताक्षर आहे. पण ही गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेतलं, त्यांनी त्यांचा सर्वोत्तम विद्यार्थी जर कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्यांनी जाहीर केलं. जवळपास 300 वर्षाची परंपरा असलेलं हे कोलंबिया विद्यापीठ आहे. त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरेट केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचा पुतळा आणि मेन हॉलमध्ये त्यांचा बाबासाहेबांचा फोटो लावलेला आहे. तसंच इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी बॅरिस्टर झाले, त्या ठिकाणी त्यांचा फोटो आणि पुतळासुद्धा त्या ठिकाणी आहे. मी दोन्हीही ठिकाणी जाऊन आलेलो आहे. तू या कार्यक्रमाला आला, पॉडकास्टमध्ये खूप चांगली चर्चा झाली. समाजाला फक्त एवढीच विनंती आहे की अर्थकारणाकडे लक्ष द्या, चांगले उद्योजक व्हा आणि चांगले व्यवसाय करा. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय.